राज्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी सर्वात ताजी बातमी जाणून घेऊ शेतकरी मित्रांनो, आपल्या हाती आलेले सर्वच ठिकाणचे ताजे कांद्याचे भाव। त्या अगोदर विनंती करतो, आपण जर नवीन असाल तर प्रत्येकाने आपल्या या चॅनलला नक्की एकदा सबस्क्राइब करा, लाईक करा, कमेंट करा, शेअर करा। मित्रांनो, कांद्याचे भाव जाणून घेण्यापूर्वी राज्यातील सर्व शेतकरी पावसाच्या चिंतेत आहे, तर पावसासंदर्भात सुद्धा एक गुड न्यूज घेऊन आलो आहे। ती गुड न्यूज आपण या ठिकाणी लगेच तुमच्या समोर सांगतो, एका मिनिटात सांगतो, त्यानंतर लगेच कांद्याचे भाव पटापट आपण बघूया। मित्रांनो, पाऊस आठवडा गाजवणार, कोकण विदर्भात जोर वाढणार। मित्रांनो, गेल्या काही दिवसापासून दडी मारलेल्या पावसाचे राज्यात पुन्हा एकदा जोरदार पुनरागमन होणार आहे। बंगालच्या उपसागरात तयार होत असलेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रातील पावसाच्या आशा पुन्हा पल्लवित झाल्या आहेत। या हवामान बदलामुळे राज्यभरात पावसाचा जोर वाढणार असून सोमवारपासून म्हणजे आजपासून पुढचा संपूर्ण आठवडा पावसाचा असेल, असा अंदाज हवामान अभ्यासक अत्रेय शेट्टी यांनी वर्तवला आहे। बुधवारी गुरुवारी राज्यभरात मध्यम स्वरूपाचा पाऊस पडेल। मित्रांनो, या भागांना दिलासा। घाट परिसर व मध्य महाराष्ट्र गेल्या काही दिवसापासून पावसाची प्रतीक्षा असलेल्या घाट परिसराला या पावसामुळे मोठा दिलासा मिळणार आहे। कोकण आणि विदर्भ, कोकण किनारपट्टी आणि विदर्भातील सर्वच जिल्ह्यांमध्ये बुधवारी आणि गुरुवारी मध्यम स्वरूपाचा चांगलाच पाऊस होईल। कोकणातही या काळात समाधानकारक पाऊस पडेल अशी अपेक्षा आहे। या पावसामुळे राज्यात कुठेही पुराची किंवा अतिवृष्टीची शक्यता नसली तरी हा पाऊस पिकासाठी अत्यंत पोषक व बळीराजाला मोठा दिलासा देणारा ठरणार आहे। आता वळतोय मित्रांनो ताज्या कांद्याच्या भावाकडे। सुरुवात करतोय मित्रांनो, राहत आहे ते उन्हाळी कांदा जास्तीत जास्त 3200 रुपये। त्यानंतर मित्रांनो पुढील बाजार समिती राहतानंतर वैजापूर शिरूर उन्हाळी कांदा 629 क्विंटल कांद्याची आवक होऊन जास्तीत जास्त 2500 रुपये। त्यानंतर मित्रांनो पुढील बाजार समिती पारनेर उन्हाळी कांदा 11206 क्विंटल आवक होऊन जास्तीत जास्त 2900 रुपये। त्यानंतर मित्रांनो पुढील बाजार समिती नेवासा उन्हाळी कांदा 986 क्विंटल आवक होऊन जास्तीत जास्त 2500 रुपये। त्यानंतर मित्रांनो पुढील बाजार समिती नेवासा नंतर कोपरगाव उन्हाळी कांदा जास्तीत जास्त 2330 रुपये। त्यानंतर मित्रांनो पुढील बाजार समिती बघा, ज्यामध्ये पैठण उन्हाळी कांदा जास्तीत जास्त 3100 रुपये। त्यानंतर मित्रांनो पुढील बाजार समिती पैठण नंतर जुन्नर ओतूर उन्हाळी कांदा 7370 क्विंटल आवक होऊन जास्तीत जास्त 2800 रुपये। त्यानंतर मित्रांनो पुढील बाजार समिती अकोले उन्हाळी कांदा 1255 क्विंटल आवक होऊन जास्तीत जास्त 2701 रुपये। त्यानंतर मित्रांनो पुढील बाजार समिती वडूज लोकल कांदा 25 क्विंटल कांद्याची आवक होऊन जास्तीत जास्त 2700 रुपये। त्यानंतर मित्रांनो पुढील बाजार समिती पुणे मोशी लोकल कांदा 584 क्विंटल आवक होऊन जास्तीत जास्त 2000 रुपये। त्यानंतर मित्रांनो पुढील बाजार समिती पुणे मांजरी लोकल कांदा 130 क्विंटल आवक होऊन जास्तीत जास्त 2600 रुपये। त्यानंतर मित्रांनो पुढील बाजार समिती पुणे पिंपरी लोकल कांदा 23 क्विंटल आवक होऊन जास्तीत जास्त 2500 रुपये। त्यानंतर मित्रांनो पुढील बाजार समिती पुणे येथे लोकल कांदा 9917 क्विंटल आवक होऊन जास्तीत जास्त 2600 रुपये। त्यानंतर मित्रांनो पुढील बाजार समिती तुमच्याकडे काय भाव चालू ते पण सांगा बरं का मित्रांनो। धाराशिव येथे लाल कांदा जास्तीत जास्त 2700 रुपये। त्यानंतर मित्रांनो पुढील बाजार समिती जुन्नर आळेफाटा चिंचवड जातीचा कांदा जास्तीत जास्त 2700 रुपये। या ठिकाणी सुद्धा 4911 क्विंटल आवक झालेली आहे। मित्रांनो जुन्नर नारायणगाव चिंचवड जातीचा कांदा 24 क्विंटल आवक होण्या ठिकाणी जास्तीत जास्त भाव 2300 पर्यंत कांद्याला मिळाला दिसत आहे। जुन्नर येथे चिंचवड जातीचा कांदा 5882 क्विंटल आवक होऊन 2750 हा या ठिकाणी जास्तीत जास्त भाव चालू आहे। सातारा येथे 133 क्विंटल आवक होऊन जास्तीत जास्त भाव 2500 रुपये। त्यानंतर मित्रांनो पुढील बाजार समिती सातारा नंतर शिरूर कांदा मार्केट 2197 क्विंटल आवक होऊन जास्तीत जास्त 3000 रुपये। त्यानंतर मित्रांनो पुढील बाजार समिती शिरूर कांदा मार्केट नंतर दौंड केडगाव 2359 क्विंटल आवक होऊन जास्तीत जास्त 2900 रुपये। त्यानंतर मित्रांनो पुढील बाजार समिती छत्रपती संभाजीनगर 6144 क्विंटल आवक होऊन जास्तीत जास्त 2450 रुपये। त्यानंतर मित्रांनो पुढील बाजार समिती नगर येथे खाजगी बाजारात जास्तीत जास्त 3100 जाताना नक्की लाईक सबस्क्राईब शेअर करा। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। धन्यवाद मित्रांनो।